हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा 9th स्टँडर्डचा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा चॅप्टर पाहत आहे. या चॅप्टरमध्ये आपण कोणते पॉईंट स्टडी करणार आहोत ते आधी पाहूया. आपण या चॅप्टरचं इंट्रोडक्शन आधी पाहणार आहोत. त्यानंतर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचे जनरल फॉर्मॅट आपण पाहणार आहोत. आफ्टर दॅट व्हॉट इज मीन बाय सायमल्टेनियस इक्वेशन, सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन अँड वर्ड प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन सायमल्टेनियस इक्वेशन, हे सर्व पॉईंट्स आपण या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. नाव मूविंग टुवर्ड्स द इंट्रोडक्शन. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, नेम इटसेल्फ सेज द मीनिंग. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्समध्ये 2 व्हेरिएबल्स असणार आहेत. देअर शुड बी 2 व्हेरिएबल्स. आपण जनरल इक्वेशन कसं फॉर्म होतं हे पाहूया. सपोज सम ऑफ 2 नंबर्स इज 14. ओके, सम ऑफ 2 नंबर्स इज, सम इज सपोज 14. तर असे 2 नंबर्स ज्याचे समेशन 14 असणार आहे, असे खूप सारे व्हरायटी ऑफ नंबर्स आपल्याला तिथे मिळणार आहेत. सो एक जनरल आपण पाहूया ती कोणते नंबर्स असतील. 7 + 7 = 14. ओके, और वी कॅन राईट 10 + 4 = 14, or we can write 9 + 5 = 14, or we can say 8 + 6 = 14. If you notice, आपण 2 नंबर्स ॲड करतो आहे. 2 नंबर्स ॲड केल्यानंतर त्याची समेशन 40 येते आहे. असे बरेच असे नंबर आपल्याला मिळतील. मग याचं इक्वेशन आपण फॉर्म करू शकतो का? तर येस, इक्वेशन आपण काय लिहू शकतो? x + y = 14. x हा एक नंबर असेल, y हा अनदर नंबर असेल. हे बोथ नंबर जेव्हा आपण ॲड करणार आहे तेव्हा त्याचं समेशन किती असणार आहे? तर 14 असणार आहे. मग हे जे नंबर आहेत, हे सगळे नंबर जे ऑक्टेन नंबर आहेत, दॅट ऑल नंबर्स आर द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. वेर आज या नंबर्सवरून आपण इक्वेशन काय फॉर्म केलं आहे? x + y = 14. मग x आणि yचे सोल्युशन्स आपण या इक्वेशनसाठी काय लिहू शकतो? सो x = 7 आणि 2 नंबर्स आपण ॲड करतो आहे. फर्स्ट नंबर आपण x अज्युम करूया आणि सेकंड नंबर जो आपण ॲड करतो आहे तो नंबर आपण y अज्युम करूया. सो x = 7, y also 7. मूविंग टुवर्ड्स द नेक्स्ट, x = 10, then y = 4 for the equation x + y = 14. x = 9, whereas y = 5, and for last number x = 8 and y = 6. इक्वेशनचा फॉर्मॅट आहे x + y = 14. आपण समेशन ऑफ 2 नंबर्स घेत आहे. x ची व्हॅल्यू 7 असेल, y ची व्हॅल्यू 7 असेल. हे इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे. सो हे सगळे x आणि y च्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन असणार आहे. ओके, हे झालं कोणत्याही एका जनरल इक्वेशनसाठी. अशा पद्धतीने तुम्ही इक्वेशन्स फॉर्म करू शकता. इथे समेशन आपण घेतलं आहे, जस्ट टू नो. इथे मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, ॲडिशन, डिव्हिजन असं कोणतंही मॅथमॅटिकल ऑपरेशन तुम्ही करू शकता. इट डझंट मॅटर. मूविंग टुवर्ड्स द नेक्स्ट पॉईंट, जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. जनरल फॉर्म इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्टँडर्ड फॉर्म. जनरल फॉर्मलाच स्टँडर्ड फॉर्म हा अनदर वर्ड तुम्ही यूज करू शकता. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचं जनरल फॉर्मॅट काय असणार आहे? तर जनरल फॉर्मॅट असेल ax + by + c = 0. ax + by + c = 0 is the general format of linear equation in 2 variable. पहा, according to definition of linear equation in 2 variable, there are 2 variables in the equation. आता या इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल्स कोणते आहेत? So you can see x and y, these are 2 variables in the given equation. So variables are x and y. मग a, b आणि c हे काय असणार आहेत? तर a, b, c हे कोणतेही रियल नंबर्स असणार आहेत. वेअर ॲज x आणि y हे व्हेरिएबल्स असणार आहेत ज्याची व्हॅल्यू आपण फाइंड करणार आहोत. वेअर ॲज a, b, c are real numbers.
A, B, C are real numbers and X and Y are the variables. See, जनरल फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवावाच लागेल. आपण इथून पुढे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करणार आहोत. म्हणजे असं इक्वेशन ज्याचे दोन सोल्युशन्स असणार आहेत. इथेही आपण इक्वेशन्स पाहिली आहेत, याचे दोन सोल्युशन्स आहेत. x = 7, y = 7, x = 10, y = 4, x = 9, then y = 5 and x = 8, then y = 6. एकाच इक्वेशनसाठी आपण दोन वेगवेगळ्या व्हॅल्यूज, दोन वेगवेगळे सोल्युशन्स पाहिले आहेत. हे दोन इक्वेशन आपल्याला सेम टाइम सॉल्व करायचे आहेत आणि आपल्याला x आणि y या दोन व्हेरिएबल्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हणणार आहोत. टेक डाउन द जनरल फॉर्मॅट इन युअर नोटबुक. इट इज ax + by + c = 0. x and y are the variables whereas a, b and c are the real numbers of linear equation in two variables. Take down this. After that we will shift towards the simultaneous equations. See, what is meant by simultaneous equation? Simultaneous equations म्हणजे काय? Definition आपण प्रॉपर पाहणार आहोत. When we consider at the same time two linear equations in two variables, those equations are called simultaneous equations. म्हणजेच काय, जेव्हा दोन लिनियर इक्वेशन आपण एकाच वेळी सॉल्व करणार आहे, एकाच वेळी कन्सिडर करणार आहे, त्याचं सोल्युशन आपण सेम टाइम फाइंड आउट करणार आहे, तेव्हा अशा टाईपच्या इक्वेशन्सला आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स असं म्हणणार आहे. सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करण्यासाठी दोन मेथड्स असणार आहे. द फर्स्ट मेथड इज इलिमिनेशन मेथड अँड सेकंड मेथड इज सबस्टिट्यूशन मेथड. फर्स्ट वन इज द इलिमिनेशन मेथड अँड सेकंड वन इज कॉल्ड ॲज सबस्टिट्यूशन मेथड. आता आपण यावर बेस्ड एक्झाम्पल्स पाहणार आहोत. वर्ड प्रॉब्लेम्स जे आपण पाहणार आहोत ते सुद्धा या दोन मेथड्सवर बेस्ड वर्ड प्रॉब्लेम्स असणार आहेत. सो पे अटेन्शन. एक्झाम्पल फॉर इलिमिनेशन मेथड. सॉल्व असं आपल्याला एक एक्झाम्पल दिलं आहे. x + y = 14 and x - y = 2. सपोज आपल्याकडे टू इक्वेशन्स आहेत. फर्स्ट इक्वेशन इज x + y = 14 whereas second इक्वेशन इज x - y = 2. हे बोथ इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहेत. इफ यू नोटिस, ईच इक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत. देर आर टू व्हेरिएबल्स प्रेझेंट इन ईच इक्वेशन. x + y = 14 and x - y = 14. फर्स्ट इक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल्स प्रेझेंट आहेत विच इज x and y. सेकंड इक्वेशनमध्ये टू व्हेरिएबल्स प्रेझेंट आहेत विच इज x and y. सो हे दोन्ही इक्वेशन्स आपल्याला सेम टाइम सॉल्व करायचे आहेत. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज सायमल्टेनियस इक्वेशन्स. काय करावं लागेल म्हणजे हे दोन इक्वेशन्स सॉल्व होतील. सो बाय ॲडिंग दिस टू इक्वेशन, फर्स्टली वी विल नेम द इक्वेशन्स. सो x + y = 14, इट इज नेम ॲज इक्वेशन नंबर 1 and next equation is x - y = 2. We will say it as equation number 2. By adding equation 1 and 2, by adding equation 1 and 2, we have to add both the equations. Again we will write equation x + y = 14 and plus x - y = 2. If we add these two equations, then what it will be? X plus x, it will be 2x plus y and minus y. Answer will be 0 is equal to 14 plus 2. 14 plus 2 is 16. So 2x plus 0 is equal to 16. हा 0 तुम्ही मेन्शन केला नाही तरीही चालणार आहे. बट आपण फर्स्ट टाइम सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करतो आहोत. सो वी विल गो स्टेप बाय स्टेप. 2x + 0 = 16. नाव वी कॅन राईट 2x मध्ये 0 आपण ॲड केला तरीही ती व्हॅल्यू चेंज होणार नाही. सो 2x = 16. आपल्याला एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. आपल्याकडे दोन व्हेरिएबल्स आहेत x अँड y. त्या बोथ व्हेरिएबल्सची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. सो फॉर द सेक ऑफ दॅट, त्यासाठी आपण हे दोन राईट हँड साईडला शिफ्ट करूया. हे दोन इथे मल्टिप्लाय आहेत
जर आपण राईट हँड साईडला शिफ्ट केले तर ते डिवाइड होणार आहेत. ओके, सो x इज इक्वल टू 16/2. एक्सची व्हॅल्यू कशी आली पहा. हे 2 आपण राईट हँड साईडला शिफ्ट केले, इथे मल्टिप्लाय आहेत, इकडे आल्यावर त्याचे अपोजिट होणार आहेत. मल्टिप्लायच्या अपोजिट जी क्रिया असणार आहे ती असणार आहे डिव्हिजन. सो 16/2. सो x इज इक्वल टू, एक्सची व्हॅल्यू असेल 8. x इज इक्वल टू 8. जर आपल्याकडे एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे, एक्सची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, तर वी कॅन फाइंड आउट व्हॅल्यू फॉर y. हाऊ? We can put this value in any of these two equations and we can get value of y. So you can say substituting or putting. Substituting x is equal to 8 in equation 1. Equation 1 मध्ये x ची व्हॅल्यू जी आपण 8 फाइंड आउट केली आहे ती पुट केली तर इक्वेशन विल शिफ्ट ॲज इक्वेशन 1 इज x प्लस वाय इज इक्वल टू 14. सो 8 प्लस वाय इज इक्वल टू 14. आपल्याला जी व्हॅल्यू फाइंड करायची आहे ती y या व्हेरिएबलची असेल. सो y इज इक्वल टू, हे 8 आपण राईट हँड साईडला शिफ्ट करणार आहोत, इथे प्लस आहे, इकडे आल्यावर त्याची अपोजिट होतील. सो इट विल बिकम मायनस 14 मायनस 8. सो y इज इक्वल टू 14 minus 8 is 6. Value of y is 6. Now we can write these two solutions. If you want to check out, जर तुम्हाला हे चेकआउट करायचं असेल राईट आहे की नाही तर तुम्ही चेकआउट करू शकता. फर्स्ट इक्वेशन इज x प्लस वाय इज इक्वल टू 14. व्हॅल्यू ऑफ x इज 8, व्हॅल्यू ऑफ y इज 6. 8 प्लस 6 इज 14. येस, इक्वेशन इज राईट. अँड x मायनस वाय इज इक्वल टू 2. दॅट इज 8 मायनस 6 इज इक्वल टू 2. दोन्ही इक्वेशन्समध्ये जे आलेलं सोल्युशन आहे दॅट इज व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल एक्स अँड वाय, ह्या व्हॅल्यूज सॅटिस्फाय करत आहेत इक्वेशन. सो दिस व्हॅल्यूज आर राईट. यू कॅन क्रॉस चेक दिस. खाली तुम्ही कंपल्सरी जे सोल्युशन आहे ते स्टेटमेंटमध्ये लिहिणार आहात. सो व्हॉट यू विल राईट, द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन the solution of given equation is x and y is equal to 8 and 6. That's it. ही मेथड असणार आहे इलिमिनेशन मेथड. ओके, सो एक्झाम्पल तुम्हाला हवं असेल प्लीज नोट डाऊन युअर नोटबुक. व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकता. वी विल शिफ्ट टुवर्ड्स दी अनदर मेथड जी असणार आहे सबस्टिट्यूशन मेथड. बिफोर दॅट कॉपी डाऊन द एक्झाम्पल इन युअर नोटबुक. We will see some examples for the elimination method. आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहिलं आहे. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया. सपोज सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. फर्स्ट इक्वेशन असेल 3x प्लस वाय इज इक्वल टू 5 अँड नेक्स्ट इक्वेशन असणार आहे 2x प्लस 3y इज इक्वल टू 1. सपोज दिस टू आर इक्वेशन्स 3x plus y is equal to 5 and 2x plus 3y is equal to 1. हे इक्वेशन्स आपल्याला इलिमिनेशन मेथडने सॉल्व करायचे आहेत. जर हे इक्वेशन्स इलिमिनेशन मेथडने सॉल्व करायचे असतील तर दोन्ही इक्वेशन्स आपल्याला कंपेअर करावे लागतील. जर इक्वेशन्स आपण कंपेअर करू शकलो तर वी कॅन नोटीस इथे 3y आहे आणि इथे y आहे आणि इथे 3y आहे. जर फर्स्ट इक्वेशनला आपण 3ने मल्टिप्लाय केलं तर इथे देखील 3y येईल. दोन्ही इक्वेशन्स आपण जर सबट्रॅक्ट केले तर y कॅन्सल होईल, आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. मिळालेली x ची व्हॅल्यू आपण बोथ इक्वेशन्सपैकी कोणत्याही इक्वेशन्समध्ये पुट केली. सो वी विल गेट व्हॅल्यू फॉर द व्हेरिएबल y. फर्स्टली वी विल नेम इक्वेशन्स. फर्स्ट इक्वेशनला वी विल से इक्वेशन नंबर 1 अँड 2x प्लस 3y इज इक्वल टू 1 इज इक्वेशन नंबर 2. नाव व्हॉट वी विल डू, we will multiply equation number 1 by 3. Multiply equation 1 by 3. I will write the proper terms 3x into 3
प्लस नेक्स्ट टर्म इज y, सो y इंटू 3 आपण होल इक्वेशनला मल्टिप्लाय करतोय इज इक्वल टू 5 इंटू 3. इक्वेशन शिफ्ट होईल, काय असेल बघा, 3x इंटू 3 इज 3 3 जा 9, 9x प्लस y इंटू 3 इज 3y and 5 into 3 is 15. It is called as equation number 3. पहा, फर्स्ट इक्वेशनला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं, इक्वेशन त्यानंतरचं जे न्यू इक्वेशन आपल्याला मिळणार आहे ते इक्वेशन असणार आहे 9x plus 3y is equal to 15. We called it as equation number 3. Now we have to subtract the both equation, that is equation number 2 and equation number 3. We will write what we are going to do. Subtracting equation 2 from equation 1. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 3 जर आपण सबट्रॅक्ट केलं तर काय होईल पहा. इक्वेशन 3 is 9x plus 3y is equal to 15. This is equation number 3 and equation number 2 is 2x plus 3y is equal to 1. This is equation number 2. जेव्हा आपण सबट्रॅक्शन करणार आहोत तेव्हा जे लास्ट इक्वेशन असणार आहे दॅट इज द सेकंड इक्वेशन, याचे साइन्स चेंज होणार आहेत. याचं साइन प्लस आहे सो इट विल बिकम मायनस, इथेही प्लस आहे इट विल बिकम मायनस, इथेही प्लस आहे इट विल बिकम मायनस. Then we will do the subtraction for this. 9x minus 2x is 7x plus 3y minus 3y will get cancelled and 5 plus आणि इथे पहा इथे मायनस साइन आहे आणि हे देखील काय आहे मायनस आहे, सो इट विल गेट अल्टिमेटली मायनस, इट इज 14. 7x इज इक्वल टू 14. आपल्याला x या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपण काय करणार तर हे 7 राईट हँड साईडला शिफ्ट करणार, सो लेफ्ट हँड साईडला एकच व्हेरिएबल असेल, x इज इक्वल टू 14 अपॉन 7. एक्सची व्हॅल्यू असेल 7 2 जा 14, सो व्हॅल्यू ऑफ x इज 2. नाव we can put this value of x in any of the equation and we will get value for y. So we will put x is equal to or substitute, तुम्ही कोणताही वर्ड यूज करू शकता, put x is equal to 2 in equation 1. सपोज इक्वेशन 1 मध्ये आपण x is equal to 2 व्हॅल्यू पुट केली. इक्वेशन 1 इज 3, x ची व्हॅल्यू आपण 2 पुट करतोय इंटू 2 प्लस y इज इक्वल टू 5. 3 इंटू 2 इज 6 प्लस y इज इक्वल टू 5. हे 6 आपण या साईडला शिफ्ट करणार आहोत, सो y इज इक्वल टू 5. 6 प्लस आहे, जेव्हा आपण राईट हँड साईडला शिफ्ट करणार तेव्हा मायनस होतील. 5 मायनस 6. 5 इज बिगर नंबर, 5 इज स्मॉलर नंबर अँड 6 इज बिगर नंबर. स्मॉलर नंबरमधून आपण बिगर नंबर मायनस करणार आहोत, सो इथे मायनस साइन येणार आहे. 5 minus 6 is minus 1. So value of y is minus 1 and value of x is 2. You can write hence the solution of given equation is x and y is equal to 2 and minus 1 respectively. अशा पद्धतीने आपण एलिमिनेशन मेथड यूज करून आपल्याला गिवन जे इक्वेशन्स असणार आहेत, सायमल्टेनियस इक्वेशन्स असणार आहेत, ते सॉल्व करू शकतो. तुम्हाला काय करायचं आहे, 2 गिवन इक्वेशन्स तुम्ही चेक कराल. या गिवन इक्वेशन्समध्ये आपल्याला कोणत्या तरी एका इक्वेशनवर काहीतरी मॅथमॅटिकल ऑपरेशन करावं लागेल, दॅट इज इक्वेशन मल्टिप्लाय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. असं जर आपण केलं तर एक्स और वाय व्हेरिएबल कोणतंही एक व्हेरिएबल कट होणार आहे. सो विल गेट व्हॅल्यू फॉर वन व्हेरिएबल. इथे आपल्याला एक्स या व्हेरिएबलसाठी व्हॅल्यू मिळाली. वी सबस्टिट्यूटेड दॅट व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. सो वी गॉट द व्हॅल्यू फॉर द नेक्स्ट व्हेरिएबल, अनदर व्हेरिएबल दॅट इज फॉर वाय. So this is the method for solving simultaneous equations. In the next video lecture, we will see the substitution method for solving simultaneous equations.
So keep studying. Thank you.